आमच्या फेरीवाल्यांना काय पाहिजे ते विचारा, त्यांचं म्हणणं आहे का? म्हणणं फेरीवाल्यांचं आहे का? जसं तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाता, प्रत्येक तुमच्या वॉर्डमध्ये जाता, प्रत्येक गल्लोगल्ली जाता, तेव्हा तुम्ही त्या गल्लोगल्ली जाऊन प्रत्येक लोकांना विचारता की तुम्हाला गटाराची समस्या आहे का? तुम्हाला दरवाजे पे हाथ जोड़ते और अभी इस समय बांग्लादेशी का नाम लेके भैया मुसलमान गुजराती मराठी सबको उठाने का काम चालू है। वो तो मिल नहीं रहे और गरीबों को परेशान करके रखा इधर। और मैं तो चाहती हूँ किसी को परेशान करे नहीं, और जिधर जिधर सब बैठे हैं वहाँ पे सबको बैठने को दो। कोई संभालने वाला आदमी भी छोड़ के भाग गया, बेवला है, किसके भरोसे छोड़ के जाएंगे? किसके भरोसे छोड़ के जाएंगे बोलो? उनके पे गाना गाने जाएंगे और क्या करेंगे? मैडम ऑर्डर देती है तो लोग आते हैं, साहब लोग पूरा सामान लेके जाते हैं। मेरा कम से कम 5,000 का सामान लेके गए, कैरेट वगैरह सब उठा के लेके गए। कौन सा आश्रम में सामान बेचते हैं ये लोग? वो जुदानी में बेचते हैं। अच्छा, जुदानी में बोलते हैं, जाने के बाद भी बोलते हैं कि नहीं हम तुम लोग का माल नहीं देंगे। कौन देखने जाता है आश्रम में? नहीं, वो लोग बोलते हैं जुदानी में बेचते हैं, लेकिन नमस्कार, आता आपण वसई विरार महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर उपस्थित आहोत। आपण एकदा इथे जर कॅमेरा फिरवला तर आपण पाहू शकता आज अनेक संख्येने या ठिकाणी मोठ्या संख्येने हे जे लोक उपस्थित आहेत हे इतर कोणी नाहीये, ते फेरीवाले आहेत। यांचे चेहरे कदाचित आपण कधी ना कधी स्टेशनच्या बाहेर किंवा त्या परिसरामध्ये बघितलेले असतील। यांची मागणी फक्त इतकीच आहे की पुनर्वसन करा, मग आम्हाला हटवा। ज्या प्रकारे कोर्टाने कायदा दिला, आयुक्तांनी कारवाई केली की फेरीवाल्यांना जे आहे ते 150 मीटरच्या आत जे आहेत त्यांना हटवलं गेलं पाहिजे, आणि हा कायदा कुठेतरी या फेरीवाल्यांना माहिती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं वास्तव्य तिकडे आहे, ते तिथे असतात, त्यांचा धंदा पाणी तिकडे आहे, त्यांची मुलं बाळ, त्यांचं पोट पाणी त्या धंद्यावर चाललेलं आहे। आणि इतकं सगळं असताना आता पुनर्वसन करायच्या आधीच ज्या प्रकारे आयुक्तांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली, त्यांच्या विरोधात हे सगळे फेरीवाले आता जमलेले आहेत। या संपूर्ण मोर्चाचा फक्त एकमेव उद्देश आहे की आमचं आधी पुनर्वसन करा आणि त्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणाहून आम्हाला हटवा। रेल्वे परिसर जे आहेत ते रिकामी करायचे आहेत, वाहतूक कोंडी कमी झाली पाहिजे जे की फेरीवाल्यांमुळे वाढत आहे। त्यामुळे हे सगळे मुद्दे त्यांना मान्य तर आहेत, परंतु महानगरपालिका प्रशासन यांचं पुनर्वसन केल्याशिवाय यांना का काढते आणि त्यांचं पुनर्वसन कधी होणार? या कायद्याची अंमलबजावणी तर होतीये, परंतु ती कशा प्रकारे होते, कोणाच्या पोटापाण्यावर पाय देऊन होते, हे सगळं आता परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून यांचा संघर्ष सुरू आहे, परंतु आज जो आहे तो एक आक्रमक मोर्चा या ठिकाणी निघायला पाहायला मिळतोय। या ठिकाणी उपस्थित असलेले या संपूर्ण मोर्चाला जे मार्गदर्शन करतायत त्यांच्याशी आपण बोलूया। निलेशजी, काय सांगाल या संपूर्ण मुद्द्याबद्दल? काय सांगाल? 2014ला कायदा निघाला फेरीवाला समितीचा, आणि 2016ला सर्वे झाला। त्यामध्ये 15,200 फेरीवाले हे अधिकृतपणे त्यांना म्हणजे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं। परंतु 2016 पासून ते 2026 झालेला आहे, त्या कालावधीत फेरीवाला झोन नाही बनवलेला आहे। आणि फेरीवाला झोन न बनवता आता आयुक्त साहेबांनी डायरेक्ट आदेश काढलेले की 150 मीटरच्या आतमध्ये स्टेशन परिसर पूर्ण खाली पाहिजे। आता जिथे 150 मीटर परिसर खाली करा, हे आम्हाला सरकारचा जो हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे। परंतु ज्या 150 मीटर मध्ये जे सर्वे झालेले अधिकृत फेरीवाले आहेत त्यांचं पहिलं पुनर्वसन व्हावं, हे आमची वारंवार आम्ही निवेदन दिले आहेत। आणि 2दा आमची टीव्हीसीची मीटिंग झाली, त्या 2दा टीव्हीसीच्या मीटिंग मध्ये आम्ही सांगितलं की आयुक्त साहेब पहिला त्यांना ओळखपत्र द्या, पहिला त्यांना त्यांची जागा द्या, नंतरला 2014ला जो कायदा निघाला फेरीवाल्यांचा त्या कायद्यामध्ये असं मेन्शन आहे की पहिला त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, पहिला फेरीवाला झोन निश्चित झाला पाहिजे, नंतर तुम्ही कारवाई करू शकता, असं कायद्यामध्ये लिहिलं असताना सुद्धा आमच्या आदिवासी महिला असतील, आमचे गरीब गरजू सर्व फेरीवाले आहेत, त्यांच्या 25-50 हजारच्या ज्या गाड्या स्टॉल आहेत त्या बेधडकपणे ते लोक तोडक कारवाई करत आहेत। त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे। आणि त्यांना आम्ही वारंवार सांगितलंय की पहिला जे स्टेशन परिसर 150 मीटरच्या आतमध्ये तुम्ही सांगताय तो आम्ही खाली करून देऊ, पण जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांचं काय? त्यांचं त्यांना पुनर्वसन करून जागा द्या, नंतर तुम्ही कारवाई करा। तर ते तसं न करता 150 मीटर सहाय्यक आयुक्तांना आदेश दिलेत की 150 मीटरची मापणी करा आणि ताबडतोब सर्व फेरीवाले हटवा। हे फेरीवाले हटणार नाहीत जोपर्यंत त्यांचा न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना त्यांचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आणि तोपर्यंत आम्ही इकडे सर्व फेरीवाले आता एक 500,000 फेरीवाले इथे आहेत। असंच जर त्या लोकांनी आमच्या मागणी मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन खूप उग्र प्रमाणात होईल।
आणि हे तापमान तुम्ही बघत असाल गरमीचं, आणि ह्यामध्ये उष्णघात होऊन कुणाचं काय झालं तर ह्याला जबाबदार असेल आयुक्त साहेब. कारण आयुक्त साहेब जर आमचं ऐकत नसतील, कारण आम्ही समिती, आम्हाला संविधानाने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि हे 15,200 फेऱ्याचं आम्ही नेतृत्व करत आहे, आणि त्यांचं जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही हे वारंवार जोपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या आंदोलन करत राहू. नक्की. रुपाली, तुम्हाला विचारेन की आता आयुक्तांच्या वरती महापौर पण आहेत, तर त्यांच्याशी काही चर्चा नाही झाली का? नाही, आमची कोणा महापौरांची काहीच चर्चा झाली नाहीये. आम्ही आयुक्तांच्या जोडीला गेले 5 वर्ष तर मी पत्रव्यवहार महानगरपालिकेत मी स्वतः करत आहेत, पण कोणत्याही आयुक्तांनी रिस्पॉन्स त्याच्यावर दिलेला नाहीये. आता आमची जी समिती आता निवडून आली, जी फेरीवाली समिती, पथविक्रेता समिती जी निवडून आली, आमची गेल्या महिन्यात 15 तारखेला सुद्धा आयुक्त साहेबांची मिटिंग झाली, आता सुद्धा झाली 8 दिवसा अगोदर. पण आयुक्त साहेब आमच्या जसा आम्हाला रिस्पॉन्स पाहिजे तसा देत नाहीयेत. आयुक्त साहेब बोलतात डायरेक्ट की 150 मीटरच्या आतमधल्यांवर कारवाई करा. तर मी आयुक्त साहेबांना एवढंच सांगितलं, साहेब तुम्ही कारवाई करा, आम्ही हायकोर्टाच्या आदेशाचा आम्ही मान ठेवतो, आम्ही त्या कायद्याला मान्यता देतो, पण हा असाही कायदा आहे की 150 मीटरच्या आतमधला हटवायच्या अगोदर तुम्हाला पूर्ण अधिकृत फेरीवाल्यांचं पुनर्वसन करायचंय आणि मग हटवायचंय. पण कोणताही सहाय्यक आयुक्त, डी मधले सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सुद्धा मी पर्सनली 4 वेळा जाऊन भेटून आलेले आहे, पण त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाहीये. तेही फक्त तोंडावर हो बोलतात आणि मागे परत कारवाई करतात. सी मधल्या सुद्धा अश्विनी मोरे मॅडम आहेत, त्याही कारवाई करतात. त्यांनाही वारंवार सांगतोय की तुम्ही चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात, ही कारवाई आम्ही खपून घेणार नाहीये फेरीवाले. सरळ अश्विनी मोरे मॅडम बोलतायत की तुम्हाला ज्या ठिकाणी झोन दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसावा. पण अश्विनी मॅडम मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मॅडम तुमचं नॉलेज कमी आहे, ह्याच्यावर तुम्हाला अभ्यास नाहीये, तुम्हाला माहिती नाहीये की झोन तयार अजून झालेले नाहीयेत, तर तुम्ही माहिती घ्या आयुक्त साहेबांकडून की झोन तयार झालेले आहेत का. ऍक्च्युली तुम्हालाच जर सहाय्यक आयुक्तांना माहिती नसेल तर तुम्ही आमच्या फेरीवाल्यांना काय माहिती देणार आणि तुम्ही आमच्या फेरीवाल्यांना काय नाही देणार. तर तुम्ही पहिला माहिती घ्यावी, तुम्ही फेरीवाल्यांकडून माहिती, पहिला आयुक्तांकडून माहिती घ्या की झोन डिक्लेअर झालेत की नाही आणि मग फेरीवाल्यांवर कारवाई करा. जर ह्या लोकांनी असंच आमच्या फेरीवाल्यांना त्रास दिला तर आम्ही असंच आंदोलन करत राहणार आणि असंच आज तर आम्ही बाहेर बसलोय. ह्याच्या जर आम्हाला आयुक्त साहेबांनी न्याय दिला नसला तर आम्ही सरळ पुढच्या वेळी आयुक्त साहेबांच्या केबिनीच्या बाहेर जाऊन हाच पूर्ण मॉप घेऊन आम्ही बसणार तिकडे. नक्कीच. काय सांगता? मेरा बोलना यही है कि हम लोगों को पहले न्याय दे. हम पहले यहाँ पे हम लोगों को बुलाया गया था मीटिंग के लिए. अच्छा. मीटिंग में बुलाया, यहाँ के आयुक्त ने बोला है कि हम फेरी वाला जोन निश्चित करेंगे. और हम जब प्रभाग सी में गए वहाँ पे शुक्रवार को, तो वहाँ पे प्रभाग में अभी वो वहाँ के आयुक्त बोलते हैं कि यहाँ पे जोन निश्चित हो गया है. तो वहाँ पे जाके तुम जाके बर्फ आइस फैक्ट्री है वहाँ पे जाके बैठो. यहाँ पे हमें बैठने नहीं दिया जा रहा है स्टेशन के यहाँ पे. तो 150 मीटर बोला जो गया है, तो आउटसाइड में तो पब्लिक जाएगी नहीं, वहाँ पे रोड पे सिर्फ ऑटो जाते हैं, बाइक जाते हैं, तो वहाँ पे जाके कोई बैठेगा नहीं, तो फेरी वालों का पेट कैसे भरेगा. बराबर. तो अभी तक फेरीवाला जोन तो बना नहीं है. जोन बना नहीं है. वहाँ की जो सी की जो मैडम है वो बोल रही है कि वहाँ पे जोन बना दिया गया है, वो अपने हिसाब से बोल रहे हैं, उनको पता नहीं है. हम जाके वहाँ पे शुक्रवार को बोल के भी आए तो वो बोलते नहीं जोन बनाया गया है, पहले का जो 2015 का जोन बनाया गया था उस जोन में हमें जाके बैठाया जा रहा है, अभी जोन निश्चित नहीं किया गया है. बिल्कुल. अजून एक विषय आहे की जे झोन आता तात्पुरता जे झोनची नावं डिक्लेअर केलेले आहेत, तर त्या प्रभागामधल्या नगरसेवकांनी जर त्या झोनवर जर ऑब्जेक्शन घेतलं तर फेरीवाले जाणार कुठे. माझं प्रत्येक नगरसेवकांना हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ते झोन नाकारतात, जेव्हा त्या झोनला तुम्ही ऑब्जेक्शन घेतात, तेव्हा तुम्ही तिकडच्या फेरीवाल्यांची मान्यता घेतली का, त्या फेरीवाल्यांना काय पाहिजे हे तुम्ही विचारलं का. तुम्हाला निवडून आणण्याच्या मागे कुठेतरी आमचा फेरीवाला सुद्धा हक्कदार असतो, आमच्या फेरीवाल्यांचं सुद्धा तुम्हाला मतदान झालेलं असतं. मग तुम्ही त्या फेरीवाल्यांच्या समस्या कधी ऐकल्या का. तर मला प्रत्येक त्या प्रभागातल्या ज्या प्रभागामध्ये जो नगरसेवक ऑब्जेक्शन घेतोय झोनला, त्या प्रत्येक नगरसेवकला माझं हे बोलणं आहे की तुम्ही पहिला आमच्या फेरीवाल्यांना भेटा, आमच्या फेरीवाल्यांना काय पाहिजे ते विचारा. त्यांचं म्हणणं आहे का, म्हणणं फेरीवाल्यांचं आहे का. जसं तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाता, प्रत्येक तुमच्या वॉर्डमध्ये जाता, प्रत्येक गल्लोगल्ली जाता, तेव्हा तुम्ही त्या गल्लोगल्ली जाऊन प्रत्येक लोकांना विचारता की तुम्हाला गटाराची समस्या आहे का, तुम्हाला पाण्याची समस्या आहे का. मग तसं तुम्ही आमच्या फेरीवाल्यांना काय विचारत नाही की तुम्हाला तुमच्या जागेची काय समस्या आहे. तर प्रत्येक नगरसेवक जे ऑब्जेक्शन घेतात
असतात त्यांनी प्रत्येक आमच्या फेरीवाल्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला काय तुमच्या जागेची समस्या असेल तर आम्ही तुमच्या जागा तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. फक्त तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला असतात, फक्त तुम्ही रोकायला असतात, मग तुम्ही आमच्या फेरीवाल्यांना न्याय द्यायला काय येत नाही. किया है, ठीक है मैम. अभी जो हम लोग को लिस्ट मिला 2014 का कि किसका किसका नाम आया है, हमारा डी भाग सब वहाँ से हुआ है. 2014 में हमारे पास सर्वे पावती है सबका, लेकिन हमारा किसी का नाम नहीं है इसमें. अच्छा, क्यों नहीं है? हम लोग इलेक्शन देने गया वोट पे, क्योंकि हम लोग हमारे वहाँ पे हम लोग का कम से कम 100 लोगों का है, लेकिन 100 में हम लोग को किसी को उम्मीदवार चुन के लाना था. तो वहाँ पे हम गए ना, तो हमारे वहाँ से किसी का नाम ही नहीं है, तो खड़ा तो कोई रहेगा नहीं उस हिसाब से. और इन लोग ने प्रचार किया ना, तो 8 दिन पहले टाइमिंग दिया 3 दिन का, उसमें सब पुरावे चाहिए. पुरावे के लिए पहले तो सबसे पहले नाम चाहिए. सर्वे में सर्वेक्षण में हमारा नाम ही नहीं था. हम लोग ने पूरा डिटेल निकाला. उसके बाद आयुक्त सर से भी मिले, बात की है. आयुक्त सर एक ही बोलते हैं 2014 में कानून लागू हुआ हाई कोर्ट से, ठीक है, कि 150 किलोमीटर बेटा चाहिए सर्वेक्षण करना मांगता है. 150 किलोमीटर फिर ये चीज हो गया. उसके बाद अभी आयुक्त सर बोल रहे जो भी चीज, तो हमने यही सवाल पूछा कि हाई कोर्ट से ये भी मांग है कि हर 5 साल में फेरी वालों का सर्वेक्षण होना चाहिए, लेकिन आपने किया. आप हमको अभी हाई कोर्ट का बता रहे हो कि हाई कोर्ट ने ये आदेश दिया, तो ये भी आदेश दिया कि हर 5 साल में फेरी वालों का सर्वेक्षण होना चाहिए, लेकिन आपने नहीं किया. और बाकी सर्वेक्षण में जिसका नाम है वो जैसे सर्वे पावती उसका नाम नहीं है, ठीक है. और अभी हमारा मांग है कि 2017 में हमारा मोर्चा गया. हर टाइम हमारा हर 1-2 साल में मोर्चा चालू है, तो हम नए नहीं है, चुने लोग हैं. तो हमारा भी यही है कि हमारा सबका सर्वे नहीं हुआ, पहले सर्वेक्षण करो, उसके बाद जो आप करना चाहते हो वो कायदा करो. आप कितना जुना है कितना पुराना है वो कागज पत्र हम देंगे ना, ये बात नहीं. आज भी हमारा लेटर गया, ये लेटर है हमारा कि सर्वेक्षण के लिए कि जितनों लोगों का नहीं हुआ है सर्वे उनका सर्वे किया जाए. आपको कोई दिक्कत है आप पुरावे देख लो कि है या नहीं है. आप बोलते हो क्या बांग्लादेशी बैठे हैं, आप देखो आके कौन बांग्लादेशी है कौन यहाँ के है. क्या कहेंगे? मैं पकड़ती हूँ. मेरा कहने का मतलब ये है कि लोगों को ना न्याय दो, उठाने का काम करो मत. अभी जब वोटिंग मांगने का समय आता है तो कोई जात पात नहीं देखता है, सबके दरवाजे पे हाथ जोड़ते. और अभी इस समय बांग्लादेशी का नाम लेके भैया मुसलमान गुजराती मराठी सबको उठाने का काम चालू है. वो तो मिल नहीं रहे और गरीबों को परेशान करके रखा इधर. और मैं तो चाहती हूँ किसी को परेशान करे नहीं, और जिधर जिधर सब बैठे हैं वहाँ पे सबको बैठने को दो. अच्छा, कितने साल से बैठी हैं आप? 30 साल हो गया हम लोग को. और अभी धंधा कब से नहीं लगा रही हैं आप? हम हर दिन धंधा लगाते हैं, हमारा दुकान बंद नहीं रहता है. लेकिन यहाँ पे कार्रवाई जो हो रही है ना, ये गलत कार्रवाई हो रही है. ये कार्रवाई होनी नहीं चाहिए. जैसा हम बैठे हैं हमको जीने दो, वैसे हम लोग का लॉकडाउन में परिस्थिति हमारी वैसे ही खराब हो चुकी है, और अभी हम कैसे जी रहे हैं हमको जीने दो. ठीक है, एक मिनट, थोड़ा सा क्या कहेंगे? हम लोग का कहने का मतलब यही है कि जो हम लोग पहले अपना सर्वे कराए थे उसमें मनमानी यही लोग किए महानगर पालिका वाले. आधे लोग का सर्वे में नाम आया है, आधे लोग का नहीं आया है. अभी लोग का बोलने का मतलब क्या है कि जिसका सर्वे में नाम आया उन लोग को बिठा दिया जाए जगह देख के, और जिनका नहीं है वो लोग कहाँ जाए, घर में बैठ के खाएंगे. वो अधिकृत नहीं होंगे तो ऐसा है, पूरा प्रूफ है सबके पास है. जो महानगर पालिका सर्वे किया उसका पावती उन लोग के पास है, जो सर्वे किया गया उसका पावती उन लोग के पास है, और उन लोग के पास पूरा डॉक्युमेंट्स है. लेकिन उन लोग अपना मनमानी करे, उन लोग का मनमानी करे, कोई कुछ नहीं चल रहा है. काय सांगाल, किती वर्षापासून बसले? आम्ही असं तर 30 वर्षापासून आहे बसलेला, पण आमचा सर्वे 2014 मध्ये झालेला, 2015ला पण झालेला, 2016ला. हे 3 वर्ष लगोधार आमचे वाले सर्वे झालेले आहेत. असे तर सर्व सर्वेक्षण वाले पण आहे आणि बाकीचे बिना सर्वेक्षण वाले पण आहे. आमचं एकच विनंती आहे नगरपालिकेवाल्याला, ज्या सर्वेक्षण झालेलं आहे त्या लोकांना ब्रिजच्या खाली बसण्यात द्यावा.
तुमचं नाव आहे सर्वेक्षण हो आमचं नाव आमचं सर्वेक्षण वाले आमच्यामध्ये ब्रिजच्या खालचे नालासोपारा पूर्व मध्ये 150 लोकांचं सर्वेक्षण झालेलं आहे. ते आमच्यावाला हक्काची जागा आहे. आम्ही ती जागा हक्काची आहे, आम्ही सोडणार नाही. पण त्याच्यामुळे ट्रॅफिक होत असेल ना काय? ट्रॅफिक होते तर आमचं एकच म्हणणं पडतं, आमच्या तिकडून काही गाडी वगैरे जात नाही आहे आणि तिथून काहीच अशी सुविधा हे नाही आहे की तकलीफ होईल पब्लिकला. आमचं एकच म्हणणं आहे की फेरीवाल्यांना तुमचा पण अधिकार आहे की तुम्ही आम्हाला 2-2 पाट्या करून सनी बसवायला द्यावे. बरं ठीक आहे. काय सांगाल ताई, काय सांगाल? मी धरते, तुम्ही बोला. मच्छीवाल्याला मार्केट बनवून दिलं, मोठे मार्केट बनवून दिला. भाजीवाला मार्केट बनवून दिलं. ते मार्केट मध्ये 10 जण पण नाही बसत नाहीये. ती लोक जगा बघून बसून राहतात. आम्ही बसत नाहीये. ती लोकांना जगा तुम्ही द्यावा. एवढा लोक आहे ना, तुम्ही या, तुम्ही आपण आम्हाला जगा दाखव. आम्हाला फोकटचे पैसे नको, हे मोतीचे डेनचे पैसे पण नको. आम्हाला जियाला एक पेपरचे दिला ना बस जाईल. 20 वर्ष 20-25 वर्ष पण धंदा करतात. अजून फेरीवाला फिरतच असतात. ती लोकांना जगा कुठे? अजून पण जगा नाहीये ती लोकांना. ती लोकला जगा पकडून द्यावा. नाहीये ती लोकला नाही दाखवायचे. तुमची पण पोट आहे, आमची पण पोट आहे. नाही असं नाहीये, सगळ्याला द्या. ते 12-12 हजारची गाडी पण एवढ्या लोकांसाठी जागा नसेल तर काय समजून द्या ना. आता 4 पेपर लावून बसतात. एक पेपर बस झाली ना. पुरा 10 जण बसलाय. ते 100 ते 50 जण बसू शकते ना. ते 50 लोकांना तरी करून दिलं. ते नाही करायचं. उंडा जावा निघा लावायचे नाहीये. कसं बोलतात येऊन जातात. आधी 4 वर्ष झाले ब्रिज नाही बनलं होतं तेव्हापासून बसतो आम्ही. फाटक होत तेव्हापासून बसतो. तर आमचे सर्वे झाल्यावर बी आम्हाला जागा देत नाही. आज किती झाले वर्ष, कधी हाकलतात, कधी मारतात, कधी माल फेकून टाकतात, कधी माल भरून आश्रमला देतात. आम्ही काय पागल दिसतो? 20-20 हजार रुपये लावून माल आणतो. तर आमचे पैसे फुकटचे आहे. तुम्ही आश्रमला माल टाकता, तुमच्या घरून द्या ना. आमच्या कशाला नेतात? तुमच्या घरी आहे, तुमच्या घरून तुम्ही आश्रमला माल टाका. आमचा माल नेऊन आश्रमला टाकतात. गिरीज खाना आता काय नाही हवं? काय सांगाल? आम्हाला जागा दिली पण झाली. एवढ्या गर्मीमध्ये तुम्ही बसले. एवढ्या गर्मीमध्ये आता कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. या कधीपर्यंत बसणार मग? आता जोवर न्याय नाही होणार तोवर बसणार. बरं ठीक आहे, खतम करतो. वो जो मैडम है ना, वो लोग मैडम ने नगर पालिका वाले को बोलते हैं कि जाके उठा जा, पूरा तोड़ फोड़ करते हैं. हाँ, हम लोग बच्चा लेके कहाँ पर रोड पे जाएंगे? अभी क्या किसके पास रखेगा? तो हाथ के लिए लड़ना पड़ेगा ना. नहीं है कोई संभालने वाला. आदमी भी छोड़ के भाग गया. बेवला है, किसके भरोसे छोड़ के जाएंगे? किसके भरोसे छोड़ के जाएंगे बोलो? उनके पे गाना गाने जाएगी और क्या करेंगे? मैडम ऑर्डर देती है तो लोग आते हैं साहब लोग. तो अभी हम बच्चे को लेके आए तो क्या करेंगे वो लोग? हाँ, मेरा माल उठा के फेंका है. वही जामुन उमुन लेके बैठती हूँ. बाकी फूल उल का धंधा है. पहले 5 बजे 6 बजे बैठने देते, अभी 9 बजे बैठने देते. 9 बजे क्या गिराते थे? सब लोग घर पे चल जाते. अभी मेरे छोटे छोटे बच्चे घर पे ही है. ताला लगा के ये उठ गए, इसको लेके आदमी दौड़ा है. ठीक है, जाओ छाव में बैठो, उसको मत मारो. छाव में जाओ, छाव में जाओ. हम लोग ठीक है, छाव में जाओ, छाव में जाओ. हम जैसे मैं जैसे हम लोग धंधा जैसे लगाते हैं वैसे पावती फाड़ के तुरंत क्या बोलते हैं पैसा लेके जाएंगे, तुरंत महानगर पालिका को भेज देते हैं. हमारा माल भी उठा के लेके जाते हैं. पावती भी तुरंत आके फाड़ेंगे और उसके बाद महानगर पालिका तुरंत जाएगी. और ऐसे आएगी जैसे राक्षस ऐसा सामान उठा के लेके जाते हैं. पूरा सामान लेके जाते हैं. मेरा कम से कम 5,000 का सामान लेके गए. कैरेट वगैरह सब उठा के लेके गए. कौन सा आश्रम में सामान बेचते हैं ये लोग? वो जुदानी में बेचते हैं. अच्छा, जुदानी में बोलते हैं. जाने के बाद भी बोलते हैं कि नहीं हम तुम लोग का माल नहीं देंगे. कौन देखने जाता है आश्रम में बेचते? नहीं, वो लोग बोलते हैं जुदानी में बेचते हैं, लेकिन थोड़ी ना देखने जाते हैं हम लोग. अच्छा, मतलब आप लोग से माल उठाते हाँ, कार्रवाई कर. कम से कम 15-20 दिन से हम लोग का रोज माल लेके जाते हैं. साइनत में तो हम लोग को जीने नहीं देते.
साईनाथ में बोलता 150 मीटर है, वो तो बहुत लंबा है। बहुत लंबा 3-4 किलोमीटर दूर है वो। फिर भी हमारी मांग यही है, हमारी मांग यही है कि सबको जीने का अधिकार दिया है। हाई कोर्ट ने भी जो आदेश दिया है उसका पालन हम लोग भी करना चाहते हैं। हम भी आयुक्त की बात मानना चाहते हैं कि जो 150 मीटर है, मगर जो 150 मीटर में आज 25 साल 30 साल 40 साल से लोग बैठ रहे हैं, उनको पहले उस जगह पर तो बिठाओ। जो आप लोगों ने जोन डिक्लेयर किया है उधर जगह पे अपने आप लोग आ जाएंगे, मगर इनका कैसा है, जोन भी कुछ किया नहीं है, मगर खाली पहले हटाओ भी कैसा, बुलडोजर लाके पूरा तोड़ देते। 7-7 साल बुजुर्ग का आंकड़ा तोड़ दिया है, और जैसा हटाने के बाद लगाते हैं पावती वाला तुरंत आता है। कहने का मतलब आज स्वयं रोजगार कर रहे हैं, हम लोग स्वयं रोजगार कर रहे हैं, पेट भर रहे हैं, पूरे परिवार का पालन कर रहे हैं, तो वो हक हमको गवर्नमेंट ने भी दिया है, सरकार ने भी दिया है, मानव अधिकार से हम लोग लड़ रहे हैं। तो इसका मतलब ये थोड़ी कि हम हमारा सामान कुचल दो, माल लेकर जाओ। हम भी आपकी बात मान रहे, हम उनकी रिस्पेक्ट कर दे, हम उनकी इज्जत करके हटा भी लेते हैं, मगर वो लोग बस खाली कर दो कार्रवाई। आखिरी सवाल पूछ रही हूँ कि पावती फाड़ने के बाद माल लेकर जाते हाँ, हैं। पावती पाड़ने के बाद आएंगे, तुरंत ऐसे आते हैं और माल लेके चले जाते हैं। हम लोग कितना भी मांगते रहेंगे, रोक नहीं देते। मैं साईनाथ में लगाती हूँ। हाँ, उसके बाद कहीं और लगाया आपने कि वहीं लगाया? नहीं वहीं पे लगाते, फिर स्टेशन पे भी सुबह में लगाती हूँ। अच्छा, आप कितने लोग हैं घर पे आपके? हम लोग घर पे 6 जन है। और इसी पे काम चलता है? हाँ, इसी पे पैसा कमाते हैं? हाँ, पैसा कमाते हैं। हमारा दूसरा 15 साल से हम लोग यही कर रहे हैं, तो हम लोग का पेट पे लात मारेंगे तो हम लोग कैसे जिएंगे? ये लोग चले जाते हैं, बड़े बड़े जहाँ कांड होता है वहाँ पे नहीं जाते हैं, यहाँ पे गरीब इंसान को मारने के लिए बराबर आ जाते हैं। या सगळ्या मुद्द्यामध्ये जर आपण एक गोष्ट जर लक्ष देऊन ऐकली आहे तर बऱ्याच बायकांचं हे म्हणणं आहे की आमचा माल जो आहे तो आश्रमांना पोहोचवला जातो। महानगरपालिका कोणत्या आश्रमांना माल पोहोचवते? यांना काय सांगितलं जातंय? जीवदानीमध्ये हा माल पोहोचतोय, नेमकं सगळं काय सुरू आहे वसई विरारमध्ये? खरंच याकडे लक्ष देण्यासारखं आहे। जर फेरीवाला झोन होत नाही त्या आधीच फेरीवाल्यांना हटवलं जातं, आणि यांचा एक मोठा आरोप आहे की जबरदस्ती कारवाईच्या नावाखाली आमचा 20-20, 25-25 हजाराचा माल उचलला जातो आणि आश्रमांना पोहोचवला जातो दान धर्माच्या नावाखाली, आणि हा खूप मोठा आरोप फेरीवाल्यांकडून केला जातोय। तर असं काही काळाबाजारी वसई विरारमध्ये सुरू असेल आणि असं काही खरंच अन्याय सुरू असतील फेरीवाल्यांवर, तर नक्की न्याय झाला पाहिजे। जे अधिकृत फेरीवाले आहेत ज्यांच्याकडे, कारण यातले अनेक फेरीवाले आहेत ज्यांच्याकडे सर्वे मध्ये त्यांची नावं आलेली आहेत, तर त्यांची नावं आहेत तर त्यांना एक झोन करून द्यायला पाहिजे। परंतु सतत होणाऱ्या दिरंगाईमुळे कुठेतरी आता फेरीवाला पण वैतागलेला आहे, आणि आताच्या वेळी जे आहे ते काम करणं त्यांना अतिशय जड जात आहे। पाहण्यासारखं असेल फेरीवाला झोनचा मुद्दा कधी सुटतो आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या फेरीवाल्यांचा प्रश्न कधी मोकळा होतो। धन्यवाद।